आज वटपौर्णिमा आहे आणि ॲक्च्युली यावर्षीचा वटपौर्णिमेचा जो पूजेचा पिरियड आहे तो खूप थोडा आहे. सकाळी आय थिंक 7:30 पासून 10:30 पर्यंत आणि दुपारी 12:30 नंतर 2:20 का 2:25 पर्यंत. तर तेवढ्या पिरियडमध्येच पूजा करायची आहे. त्यात यावर्षीचा जो पाऊस आहे तो आत्ताच कुठे चालू झालेला आहे. त्याच्यामुळे खूप जास्त पाऊस आहे यावर्षी वटपौर्णिमेला. तर बघू आता पूजा कशी होते ती. सोबतच तुमच्याबरोबर व्लॉग सुद्धा शेअर करायचा आहे. आणि बऱ्यापैकी आता घरातली कामं वगैरे आवरून झालेली आहेत. पूजेची तयारी चाललेली आहे आणि अशीच छोटी-मोठी तयारी चालू आहे. तर मग फक्त आता ताटाची मांडणी वगैरे करायची आहे. आणि आत्ता तर भरपूर पाऊस आहे. आता सकाळचे 8:30 वगैरे झालेत आणि पाऊस भरपूर आहे. त्याच्यामुळे आता वाटत नाही 10:30 पर्यंत पूजा होईल. पण मग दुपारी 12:30 नंतर आराध्य स्कूलमध्ये वगैरे गेला की मग आरामात पूजा करायची असा विचार आहे. सध्या तरी तो आता ट्युशनला गेलाय. तर त्याला आधी घेऊन येते, त्याच्यानंतर पूजेची तयारी आणि मग तो एकदा स्कूलला गेल्यावर मग वटपौर्णिमेला वडाच्या झाडाकडे जाता येईल. आणि मला गेल्या वर्षीची वटपौर्णिमा सुद्धा आठवते. गेल्या वर्षी अजिबात पाऊस नव्हता वटपौर्णिमे दिवशी आणि आम्ही त्या वर्षी गावी होतो गेल्या वर्षी आणि अजिबातच पाऊस नव्हता आणि भर उन्हात मी पूजा करून आलेली आणि तिकडे एवढी गर्दी पण नव्हती जशी आता मुंबईत असते गर्दी. पूजा अशी शांतपणे निवांत पॉसिबल होत नाही. गावी एकदम शांत निवांत पूजा केली होती आणि मग त्याच दिवशी आम्ही गावावरनं मुंबईला यायला निघालो होतो. गेल्या वर्षी शाळा पण लेट चालू झाल्या होत्या. ॲज कम्पेअर यावर्षी खूप लवकर चालू झाली आहे शाळा. सो यावर्षी आम्ही मुंबईतच आहोत. तर आणि यावर्षी पाऊस सुद्धा खूप आहे. बघू आता कशी पूजा होते आहे ती. फायनली आराध्य वगैरे स्कूलमध्ये गेल्यानंतर मग मी माझी तयारी केली आणि आता इथे रेडी झालेली आहे आणि पहिली पूजेची तयारी करून घेते. बाकी तर सगळी तयारी अगोदरच केली होती. आता फक्त ताट रेडी करायचं होतं तेवढं करून घेते. आणि जशी मालवणी पद्धतीने कोकणात जशी पूजा केली जाते त्याच पद्धतीने मी पूजा करते. बाकी वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारची पूजा केली जाते. जसं मी तिथे पूजा करायला जाते तेव्हा बरीच वर्ष आता बघत आली आहे की प्रत्येकाची पूजेची पद्धत ही खूप वेगळी असते. तर मी माझ्या पद्धतीने करते पूजा जशी कोकणामध्ये होते. हॅलो, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांचं खूप खूप माझ्या चॅनलवरती स्वागत आणि वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांसाठी. पूजेची सगळी तयारी झालेली आहे आणि मी आता पूजा करायला चालली आहे. चला. पूजेच्या ठिकाणी मी पोचलेली आहे. वडाचं झाड घरापासून खूप जवळ आहे आणि तुम्ही इथे गर्दी बघू शकता. खूप गर्दी आहे कारण पूजेचा खूप कमी टायमिंग आता उरलेला आहे आणि मी वेट करते की कधी माझा नंबर येईल. छान वारा सुटलेला आहे. कधीही पाऊस बरसेल असं वातावरण आणि हे वडाचं झाड अगदी दिमाखात उभं आहे आणि आम्ही इथे पूजा करतोय. चला आता फायनली नंबर आलेला आहे. मी पूजा करून घेते. गर्दी खूप आहे. सगळ्याच गोष्टी दाखवता येत नाही आहेत मलाही खूप वाईट वाटतं याचं.
पूजा झालेली आहे इथे आणि 7वी फेरी चालू आहे. पूजा झाल्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण दिलं जातं. ॲटलिस्ट 5 सुवासिनींना तरी वाण देण्याची आपल्या इथे प्रथा आहे. पूजेचा सगळा कार्यक्रम आटपून मी घरी आले आणि त्यानंतर मग अहोंना सुद्धा अशा प्रकारचा जो प्रसाद असतो म्हणजे वाण असतं ते दिलं. आणि त्यानंतर आजचा व्लॉगसुद्धा मी एंड करते इथे. तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.